धुळ्यातून एक मोठी ब्रेकिंग बातमी समोर येत आहे। डायल 112च्या कॉलने घरफोडीचा डाव उधळला असून धुळ्यात पोलिसांनी सिने स्टाईलने कारवाई करत 2 आरोपींना ताब्यात घेतलाय। 17 गुन्ह्यांचा सराईत आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात असून धुळे पोलिसांनी ही मोठी कारवाई करून दाखवली आहे। मणिकनगरात घरफोडीचा हा प्रयत्न फसला असून पोलिसांची झटपट कारवाई आणि सराईत गुन्हेगार आता जेरबंद झाले आहेत। धुळे शहरातील मणिकनगर परिसरात घरफोडीचा मोठा डाव डायल 112च्या एका सतर्कता कॉलमुळे उधळून लावण्यात पोलिसांना यश आले आहे। जावेद पिंजारी हे कुटुंबासह बाहेरगावी गेले असताना त्यांच्या बंद घरावर चोरट्यांनी डल्ला मारण्याचा प्रयत्न केला। शेजाऱ्यांच्या जागरूकतेमुळे आणि तात्काळ दिलेल्या माहितीमुळे चाळीसगाव रोड पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत मोठी कारवाई केली। पहाटेच्या सुमारास घरात शिरलेल्या चोरट्यांपैकी शहीद शेख याला पोलिसांनी घटनास्थळावरच रंगेहात पकडले। पोलिसांची चाहूल लागताच मुख्य सूत्रधार रेहान खान उर्फ पोपण्या हा अंधाराचा फायदा घेत फरार झाला। मात्र पोलिसांनी कसून शोध मोहीम राबवत दुसऱ्या दिवशी पारोड रोड परिसरातील झुडपांमध्ये लपलेल्या आरोपीचा सिने स्टाईलने पाठलाग करून त्यालाही जेरबंद केले आहे। तपासादरम्यान धक्कादायक बाब समोर आली असून रेहान खान या सराईत गुन्हेगारावर तब्बल 17 गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे उघड झाले आहे। या कारवाईत पोलीस एक अवैध तलवार, चोरीची दुचाकी, 2 मोबाईल फोन तसेच सुमारे 25,500 रुपयांची रोख रक्कम असा मोठा मुद्देमाल जप्त केलाय। या यशस्वी कारवाईमुळे धुळे पोलिसांच्या तत्परतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले असून नागरिकांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे मोठा गुन्हा टळल्याचे स्पष्ट झाले आहे। शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचा विश्वास या घटनेतून नागरिकांमध्ये अधिक दृढ झाल्याचं पाहायला मिळत आहे। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, जेबीटीव्ही न्यूज, धुळे। नमस्कार, मी पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर, चाळीसगाव रोड, धुळे। चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये माणिकनगर या ठिकाणी 1 एप्रिल 2026 रोजी सकाळी 3 वाजेच्या सुमारास 112 डायलवरून आम्हाला समजलं की एका घरामध्ये चोर घुसलेले आहेत। तात्काळ चाळीसगाव रोडच्या पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली आणि तिथे योग्य ती फिल्डिंग लावून चोरी करणाऱ्यापैकी एका चोराला पकडण्यात आमचं पोलीस यशस्वी झाले। जो पकडला त्याचं नाव शाहिद मुख्तार शेख आहे। त्याच्याविरुद्ध अलग अलग गुन्हे दाखल आहेत आणि तिथून जो पळून गेला होता तो रेहान फरदीन खान उर्फ पोपण्या हा होता। दुसऱ्या दिवशी त्याला आमच्या लोकांनी त्याचा पाठलाग करून व्यवस्थित सापळा रचून त्यालाही आम्ही पकडण्यात यशस्वी झालो। या दोन्ही आरोपीकडून या गुन्ह्यामध्ये जी चोरी झाली होती टोटल जे 3,45,000चा मुद्देमाल चोरला होता, त्यातली मोटरसायकल आम्ही रिकवर केलेली आहे। 20,000 रुपये रोख, 2 मोबाईल आणि इतर असे सर्व साहित्य आम्ही दोन्ही आरोपीकडून हस्तगत करण्यात यशस्वी झालो आहोत। यातील जो आरोपी आहे रेहान खान उर्फ पोपण्या याच्याविरुद्ध विविध पोलीस स्टेशनमध्ये साधारण 20 गुन्हे नोंद आहेत। असा हा कट्टर अट्टल घरफोडे आहे। सदरची जी कारवाई आहे ती आम्ही आमचे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री धिवरे सर, ॲडिशनल SP श्री देवरे सर आणि आमचे DYSP शहर विभागाचे उपास्य सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही केलेली आहे।